बुवा सावकाश जा बर का. आणि इकडे जे काय झालं ना ते आईला ना नाही कळू द्यायचं पुरी. बुवा काय झालं? तुम्ही नका त्रास करून घेऊ बरं. अगं एवढं सगळं ऐकल्यावर बघितल्यावर त्रास तर होणारच नगर आले. बुवा हो अशा एवढ्या तेवढ्या गोष्टी प्रत्येक घरात होत असतात. तुम्ही नका मनाला लावून घेऊ. माझं सगळं नीट आहे. राणे अगं बापाच्या समाधानासाठी कायम सगळं नीटे म्हणून सांगत आलीस. आणि सगळं बघितल्यावर कळतंय मला तुझा सासूरवास अजून काय संपला नाही बघ. हो सासूरवास कसला? तुम्ही आता बघितलं नाहीत का? आबासाहेब आणि इंद्रजित सर माझ्याच बाजूने बोलत होते. हो त्यांचंच काय, तसं तर मालती मॅडम पण माझीच बाजू घेत होत्या. अगं पण त्या उर्मिला बाईसाहेब त्यांच्या मनात तुझ्या ना आमच्याबद्दल का राग आहे तीच कळणं झालंय बघ. बुवा आता सगळीच माणसं आपल्याला वाटेल तसं कशी वागतील बरं? कधी कधी काय काय माणसांची नाही सूर जुळत आपली. आणि आपण कितीही चांगलं वागलो ना त्यांच्याशी तरीही ते त्यांचं वाईट वागणं काही सोडत नाहीत. मग आपण नाही लक्ष द्यायचं त्यांच्याकडं. आणि त्यांनी कितीही त्रास दिला ना तरी आपण त्यांना बत्तीशी दाखवायची आणि पुढे सरकायचं. अगं असं कसं? हे सगळं आमच्यामुळे घडतंय. आमच्यामुळे तुला त्रास होतो. हो बुवा आता ह्या सगळ्यात तुमचा काय संबंध आहे बरं? हो तुम्ही तर किती चांगल्या मनानं डबा घेऊन आलात. अगं तसं कसं? ही डबा तर एक कारण होतं बघ भांडायला. पण आम्ही तुझ्या ओझं व्हायला लागलोय असंच वाटायला लागलंय बघ. राणी जावं बापूंनी सुरक्षेच्या ऑपरेशनचा सगळा खर्च केला. त्याचाच राग आहे सगळ्याच्या मनात असं वाटतंय बघ. पोरीला त्रास होऊ नये म्हणून माणसानं जावायचं मेंद होऊ नये. पण नेमकं तेच घडलं बघ माझ्या हातून. चूक झाली बघ राणे. राणे माझी लय चूक झाली. अगं मी जावं बापूला आणि आबाला ना सुरकीच्या आजारपणाबद्दल कळूच द्यायला नाही पाहिजे होतं. म्हणजे त्यांनी मला मदत केली नसती. तुला पण हे ऐकून घ्यावं लागलं नसतं. आमचं वजा आम्ही तुझ्या खाद्यावर टाकायच नाही पाहिजे होतं. बुवा पोरीसाठी काय तिचे आई वडील ओझं असतात का कधी? आणि तुम्ही इंद्रजित सरांना परक समजू नका. हो असं नका समजू की त्यांनी काहीतरी उपकार केलेत. अहो त्यांनी मनापासून त्यांचं जावई असण्याचं कर्तव्य पार पाडलं. हो ते मला पण सपोर्ट करायला लागले. माझ्या पण मान सन्मानाचा माझ्या मनाचा विचार करतात ते आता. आणि तुम्ही नका बाकीच्या लोकांचा विचार करू. हो आबासाहेब आणि इंद्रजित सर खूप जपतात मला. मग आपण ते बघूया ना. ते आपल्यासाठी जर एवढं काही करताय तर आपण त्यांना जपूया. तुम्ही बाकीच्या लोकांचा विचार नका करू बघा. बरोबर आहे तुझं. अगं जावय बाप्पू आणि आबा आपल्यासाठी देवच आहेत. अगं तुझं लगीन मोडलं होतं ना तेव्हापासून हे दोघं तुझ्या कायम पाठीशी असतात बघ. आणि जावय बाप्पा तर तुला नवरा म्हणून कायम तुझ्या पाठीशी उभं असतात. त्यांनी आपल्यासाठी एवढं केलंय ना की त्यांचं पाय धुवून पाणी पिलं ना तरी पण कमीच आहे बघ. राणे तू त्यांना कधीच दुखू नको बघ. त्यांना जप पुरी. तुम्ही काळजी करू नका. हा तुम्ही फक्त आता तुमची आणि आईची काळजी घ्या. हा सावकाश जा. येतो पुरी.